काळजी करू नका, आपण वेळेत पोहोचू. हे कसं करतं? आपण बाहेर चाललोय ना. हा, पण 15-20 मिनिटाच्या अंतरावर चाललोय, कुठे बाहेर गावी नाही निघालो. नाही म्हणजे करा तुम्ही असं, म्हणजे तुमची मर्जी. असं नसतं ते. प्रवास 15 मिनिटाचा असू देत, नाही तर 15 तासांचा. जेव्हा आपल्याला कसलं तरी टेन्शन असतं, कोणाची तरी काळजी असते ना, तेव्हा देवाला नमस्कार करून निघालेलं चांगलं असतं. म्हणजे आपला प्रवास शांततेत होतो. आणि ते गोष्टी मागे शास्त्र असतं आकाशा. श्रद्धा हे सुद्धा एक शास्त्रच आहे. इंटरेस्टिंग. असं का विचारलं तुम्ही? मी नमस्कार केलेला आवडला नाही का तुम्हाला? छे, मी म्हटलं ना, तुमची मर्जी. मला फक्त हेवा वाटतो तुमच्यासारख्यांचा, देवावर गाढ विश्वास ठेवणारे, सगळं सोडून त्याच्यावर सगळं सरेंडर करणारी लोक सुखी असतात. नाही म्हणजे आपल्यावर कधी कुठली परिस्थिती असह्य झाली तर सगळं देवावर सोडून शांत बसून राहण्याचा ऑप्शन असतो. ते मला कधीच करता आलं नाही. सगळं देवावर सोपवणं म्हणजे प्रयत्न करणं सोडून देणं असं नाहीये. प्रयत्न पूर्ण करायचे असतात आणि त्यानंतर जे होईल ते एक्सेप्ट करायचं. ह्या गोष्टीसाठी देवावर श्रद्धा असावी लागते. खरे, आता ज्या गोष्टीवर आपला कंट्रोलच नाही त्या गोष्टीवरती विचार करत बसण्यात काय अर्थ? त्यासाठी देवावर विश्वास ठेवावा आणि सोडून द्या. नाही म्हणजे विचार बरोबर आहे, फक्त मला तो करता येत नाही. तो व्यक्ती म्हणून माझा प्रॉब्लेम आहे, तुमचा नाही. आता बघा ना, आईकडे पोहोचेपर्यंत तुम्हाला दांडूक राहिली असते, तर एक नमस्कार करून तुम्हाला जर बरं वाटणार असेल, तुमचा प्रवास शांततेत होणार असेल तर प्लीज करा. तू काय झालं ना? मग तुमच्या चेहऱ्यावर एवढी काळजी का दिसते? हे म्हणजे मला फक्त आईच्या तब्येतीचीच काळजी नाहीये. माहित नाही, गेले बरेच दिवस मला असं वाटतंय की आई बाबा दोघंही माझ्यापासून काहीतरी लपवतात. कसला तरी ताण आहे त्यांच्यावर. कसलं असेल? नाही नाही माहित नाही मला. ठीक आहे, आपण जातोच बघे. बाबा बरा अरे जाऊ दे. एकदम सरप्राईज विजिट. हाँ आई बनी कसा आहे? आयुष्यमान भव. बनी बरा आहे. ताप उतरला त्याचा. कळवलं होतं मी तसं. आणि आज हट्टाने शाळेत पण गेला. नवीन शाळा आवडलेली दिसते. हो. हो सातपुते, तुम्ही इथे कसे? यांच्याच कामासाठी आलो होतो. अच्छा, पण तुम्ही माझ्या सासू सासऱ्यांना कसं ओळखता? जयश्री मॅडम त्यांनी ओळख करून दिली होती. अच्छा. ते हो, मी ऑफिसला येऊन. ठीक आहे, ठीक. चला येतो मी. हाँ या. हो चल. जावे बापू, या ना, बसा. ये ग. हा. ये. कशी आहेस ग? मला काय दाढ भरली आहे? मी एकदम मस्त आहे. पण वसुताई, काकी काका चिडलेत काय? म्हणजे मी असं तुम्हाला एकदम बोलून घेतलं ना, म्हणून. आई डोंट वरी. उलट मला इथे आलेलं बघून आईला बरंच वाटलंय. होय तर. पण मला एक गोष्ट कळत नाही, काकी सारखं रडतात कशाला? आणि काका काका तर कायम टेन्शन मध्येच असतात. तुम्हाला सांगू का वसुताई, तुम्ही लग्न करून सासरी गेल्यापासून ना हे घर नुसतं ओकमोकं झालंय आता. पण का? नाही म्हणजे लग्न सुरवताना तर आई बाबा किती खुश होते. मला तर वाटलं होतं की आता तरी ते माझी आणि बनीची काळजी करायचं थांबवतील आणि स्वतःला आणि एकमेकांना वेळ देतील. फिरायला जातील पार्कात. कसला काय? दादा पार्कात पण जात नाहीत आता. ती तुमची सासूबाई येऊन गेली ना,
तेव्हापासून ना काकीला काय झालं काय माहिती. त्या ना अशा एक एकदम- मिनिट, आई येऊन गेल्या कधी? ये बाय, म्हणजे तुम्हाला माहितीच नाही. असं काहीच. आणि ते वकील साहेब पण आले होते. अगं झाला की नाही तुमचा चहा अजून? कुंदा भजी चांगली कुरकुरीत झाली हा, पाहिजेत हं? आणि एखादी मिरची घाल, यांना आवडते. होय होय. वसू, काय ग, तुला काय झालं? तुला काय झालंय आई? तू आणि बाबा तुम्हाला दोघांना काय झालंय? कसलं टेन्शन आहे एवढं? काकी ते मशीन लावलं ना बाहेर, ते बघून येते. आता काय होतंय, पावसाचे दिवस नवसूताई, कपडे वाळत नाही हो. आणि मी पण विसरून गेले. थांबा, आले लगेच आल्या, येते. कुंदाने सगळं घेतलंय की आई नाही? काहीतरी विचारतीये. अगं, काही नाही, खरंच काही नाही. कसलं टेन्शन ग? काहीच नाही. ते तू आणि बनी आता इथे नाही आहात ना, तर अगदी उदास वाटतं ग. घर कसं खायला उठतं, करमत नाही आम्हाला. बनी होता तेव्हा कसं त्याच्या मागे मागे करण्यात वेळ जायचा ना ग. किती बरोबरचं बोलतेस ना तू. तुला शपथ आहे, मला खरं काय ते सांग. काहीतरी काय वेड्यासारखं सांगितलं ना. काहीच नाही झालं. का रडत असतेस? सांग ना. आता नाही रडणार. मग तर झालं खुश. मला तो डबा काढून देतेस का जरा? माझा हात दुखतो. बघतेस काय? दे ना. हो खरंच म्हणजे. तर तो आलाय तर त्याला भेटायला चाललोय आणि येताना जेवणच येईन. बाय बाय. हो मासे, तुमचं काय? काय नाही, आईला शोधतोय. आई, तुझी आई गेली तुझ्या आजीला भेटायला. आजीकडे मला पण जायचं होतं. वहिनी, त्याला पण जायचं होतं. बनी, इकडे 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 तिकडे बघ ना, तू एवढा आजारी होतास तरी तुझी आई गेली तिथे. बाबा पण तिथेच गेलाय. आपण त्यांना फोन करूया. हो चालेल ना. फोन. हा फोन. ए शाली, तुला एक पण गोल करता येतो का? येतो. आज मी गोल करणार. एक मिनिट. एकतर कॅरम मध्ये गोल नसतो, स्ट्राईक असते. असतो. आमच्या कॅरम मध्ये गोल असतो. चला आपण गेम स्टार्ट करूया. मी पहिले स्टार्ट करते. चले, मी घेणार. एक मिनिट. आपण अल्फाबेटिकली खेळणार आहोत. माझं नाव ए पासून चालू होतं, सो मी खेळणार, मग चिनू खेळणार आणि मग मनू खेळणार. ओके? हसा जरा. अरे बनी, तू कधीपासून उभा आहेस तिकडे? मगाचपासून. सॉरी, मी बोर होते ना. मी पण खेळू का तुमच्या सोबत? अरे सॉरी काय, ये की खेळूया. आपण 2-2च्या टीम्स करू. चल. अदिती ताई, आपणच खेळत ना, त्याला नको. का? असं नाही करायचं चिनू, नॉट फेअर. असू दे अदिती ताई, मी नुसताच बघतो, तुम्ही खेळा. यस, लेट्स स्टार्ट. आता माझा टर्न. ए चले, माझा टर्न. थांब जरा. प्रत्येकाला 5-5. ठीक आहे? चिनू थांब. तू स्ट्रायकरच नीट करत नाहीयेस. दे माझ्याकडे. हे बघ, हे इकडे ठेवायची, नीट त्या पॉकेट मध्ये जाते का बघायचं आणि मग नीट असं धरून मारायचं. समजलं? मी विचारलं तुला.
चिनू एवढा सांगतोय तो तर ऐक ना. आणि तसंही तुला खेळता येत नाही. कुठे ठेवू? थांब मी सांगतो. आधी इकडून एम पकडायचं, नीट पॉकेट मध्ये जाते का बघायचं, एक डोळा बंद करायचं आणि लाव निशाणा आणि पॉकेट मध्ये घालवायची. नशीब आमचं. आता त्याला थँक्यू तरी म्हण. थँक्स. वेलकम. जगण्याची आशा या मनाची भाषा तुला बोलता ना ऐकता समजून घेना स्वप्नांचे रंग मी तुझ्यात दंग उरी बाकी काय तुझी साथ संग असताना भेटीला आणि तू नवी कहाणी माळून श्वासात ये लाटांची गाणी दे तुझी निशाणी मनात माझ्या रे रंगवून टाक आयुष्य माझे सुर तुझे साद दे पहाट ओली ती तुझ्या उशाशी रातीला आवाज दे येईन आता मी उराशी आशा ही जाण्याची वेळ नको ओढ तुझी माझ्या लागे जिवारे जीवाशी खेळ नको. आकाशराव, वसू, तुम्ही आलात खूप बरं वाटलं. असेच वरच्यावर येत चला. नक्की हो बाबा. आई, शेवटी मला सांगितलंच नाहीस की तू का रडत होतीस. अगं पण काही घडलंच नाही तसं तर काय सांगणार तुला मी. आणि जे काही होतं ना ते तुम्ही आल्यामुळे मी विसरून गेले खरंच. बरं आता तुम्ही निघा. घरचे वाट पाहत असतील ना. आणि पुढच्या वेळेला मुलांना घेऊन या. हा नक्की. कुंदा, अगं वसू आणि आकाशराव निघाले ग. हा आले आले आले. वसुते येत जा ना अधून मधून. खूप आठवण येते हो तुमची. कुंदाताई, तू पण काळजी घे स्वतःची आणि आई बाबांची पण काळजी घे. ते मला काही कळवणार नाही, पण तुला जर काही कळलं तर मला नक्की सांग. येते. ड्रायव्हर कुठे तुझा? मागे किती ब्लॉक झाला बघ. कुठे आहे? जास्त चाणेबिरी करू नको. तुला काय भिकारी वगैरे वाटलो काय मी? सोडा, हात सोडा तुम्ही आधी. सोड. अगं अजून पकडलेच कुठे तुला? काय करताय तुम्ही? हात सोडा प्लीज. काय रे ते की मी येऊ आज?
बाबा ऐक, किती वेळ लागणार तुला? कोणी आहे का प्लीज वाचवा. अरे कोणी नाही, मीच आहे, मी फक्त मी. हात सोडा माझा प्लीज. येऊ का? बोल. हात सोडा प्लीज. तुम्ही हात सोडा. आकाशराव तुम्ही ठीक आहात ना आकाशराव? तुम्हाला लागलं नाही ना? नाही नाही मी ठीक आहे. उठा तुम्ही उठा. हा. काय झालं? हा? काय झालं तुला? अहो आकाश आणि वसुंधरा आले नाहीयेत अजून. ते येतील ना, बघ त्यात काय एवढं. येतील ना, काय येतील ना. अहो विजा कडकडतायत, पाऊस पडतोय केवढा. अगं म्हणूनच थांबले असतील ना ते. पाऊस थांबला की येतील. पण मी म्हणते यांनी जेवायला थांबायचंच कशाला रानड्यांकडे. आपलं काम झालं ना की माणसाने निघून यायचं. मुलीच्या बाहेर जेवण खाण. अगं मुलीची आई स्वयंपाक छान करते ना म्हणून. तुम्ही चेष्टा करू नका माझी. आकाशच्या आवडीची थालीपीठ करणार होते मी. पण मग उद्याही करू शकली असतीस तू. नेमकं आजच घाण घालायचा होता. तू आता शांत हो, शांत हो. नाही नाही नाही, इथे बस 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 बस. आता जरा वसुंधराचा विचार कर. अगं किती दिवसांनी ती तिच्या आई बाबांना भेटायला गेली. हे तूच नेहमी म्हणतेस ना की त्या दोघांना एकत्र वेळ घालवता यायला हवा. मग आता घालवतात वेळ, तर तुला काय प्रॉब्लेम आहे? पण आता रानड्यांच्या घरी कसला डोंबलाचा एकत्र वेळ घालवणार ते. त्यांचं नातं त्यांना फुलवू दे. जसा जिथे एकमेकांसोबत आनंदात वेळ घालवता येईल ना तसा घालवू दे. छान गप्पा मारत असतील. अशाने ते लवकरच एकमेकांच्या जवळ येईल. गेले तुम्ही प्लीज रिलॅक्स. आकाशराव खरंच सॉरी. तो माणूस मला काहीतरी विचारायला आला होता आणि म्हणून मी गाडीची. तुमची काही चूक नाहीये. तुम्हाला नक्की लागलं नाहीये ना? मला नाही. तुम्हाला बघा किती लागलंय. तुम्ही ते ठीक आहे. तुम्ही चला आपण जाऊयात. अहो वसूचा नुसता चेहरा बघूनही किती छान वाटलं नाही. म्हणजे जे काय माझ्या मनात होतं ना ते सगळं विसरूनच गेले मी. आणि वसूचं गाणं खूप 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 दिवसानंतर ऐकायला मिळालं. हो ना. छान वाटलं. किती दिवसांनी तिचे सूर ऐकले. पण काय ग, ते पोहोचल्याचं अजून तरी कळवलं कसं नाही आपल्याला? हो कळवेल, पोचली असेल. घरात मुलं बाळ आहेत, वेळ जातो. आता कोणाला यावेळी? हं? बापरे, बघू तरी. आकाशराव, काय ग? काय झालं? या आधी सावकाश. या बसा बस. या बसा इथे. मध्येच असे परत का आला तुम्ही? काय झालं? बसा आकाशराव. बस 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 सावकाश. असं लागलं कसं काय? आई ते रस्त्यात मोठा. मी सांगतो. बाबा खूप ट्रॅफिक होतं. आम्ही थांबलो होतो. काही लोक दारू पिऊन वसुंधरांना त्रास देत होते. त्यांना मारता मारता मला पण थोडं लागलं. तुम्ही थोडंच म्हणताय पण चांगलंच लागलेलं दिसतंय तुम्हाला. हा हात दुखतोय का तुमचा? काही ठीक आहे, फक्त कदाचित थोडा मुक्का मार. आणि आकाशराव, आज तुम्ही होतात म्हणून, नसतात तर. मी होतो नाही. आणि मुख्य म्हणजे वसुंधरा ठीक आहेत. त्या लोकांचा खूप राग आला होता. एकटी बाई दिसली नाही की आले आपली मर्दुनकी दाखवा. युजली असा तोल नाही सुटत माझा, पण आज तुम्ही दगड उचलला तर मला वाटलं की मी त्यांची जीव घेईन. सॉरी मी खूप घाबरलो तुम्हाला. नाही तुम्ही का सॉरी बोलताय? प्लीज सॉरी नका बोल.
आकाशराव मी आमच्या डॉक्टरना बोलून घेऊ का? नाही बाबा, खरंच एवढं काही नाही झालंय. चुके. वसू जा त्यांना आत घेऊन जा आणि मलम लावून दे. आणि वसू, आकाशराव, आज तुम्ही दोघं आमच्या खोलीत झोपा. अहो कशाला? तुम्ही अहो आम्ही झोपू ना इथे हॉलमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. नाही नाही आई, तुम्ही अख्खच्या अख्खं झाड पडलं होतं. रस्ता ब्लॉक होता, क्लिअर होता सकाळ झाली असती म्हणून परत इथे चाल. अरे मग दुसऱ्या रस्त्याने यायचं ना, रानड्यांच्या घरी परत जायची काय गरज होती? अगं तो मोठा लॉंग कट झाला असता. वर पाऊसही इतका पडत होता म्हणून मग परत इथे चालू. आणि पावसात ड्राईव्ह केलं असतं तर तूच परत ओरडली असतीस. एनिवे तू निश्चिंत झोप. मी उद्या सकाळी येतो. तरी मी म्हणत होते जाऊ नका म्हणून, पण वसुंधरालाच हौस. बरं जाताना तुला पण घेऊन गेली. बरं दिसतं का असं सासरी राहणं? आणि चिनू मनूला काय सांगू मी, त्या वाट बघत बसल्यात तुझी. आई मी बोलतो त्यांच्याशी, समजवतो त्यांना. काळजी करू नकोस. तू झोप आता. उद्या सकाळी येतो. गुड नाईट. काय काय म्हणाला आकाश? तिकडेच राहत आहेत. अगं बरं आहे की. मला हे अजिबात आवडलेलं नाही. हे तुझं अति होतंय जयश्री. कुणा परक्या माणसांकडे राहिलाय का तो? स्वतःच्या सासरीच तर राहिलाय ना. बाहेर पाऊस बघ किती पडतोय. बरं झालं तो ड्राईव्ह करत नाही आला ते. चल चल झोपायला. मला काही कळतच नाही. जाऊ दे. मला काय कळत. हे डोर लॉक केले ना तुम्ही? आई बाबा यायचे. नाही केलंय. सॉरी 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 सॉरी. चुके. लागलं का? सावकाश. पण मग तुम्ही खाली का बसलात? तुम्ही का खाली बसला? वर झोपा ना. हो असं कसं? तुम्ही वर झोपा, मी खाली झोपते. तुम्हाला लागलंय बघा किती. हे बघा, घरी मुलांमुळे मला काही बोलता येत नाही. इथे तुम्ही असं खाली झोपायला मला नाही आवडणार. पण मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला आहे ना. प्लीज प्लीज तुम्ही प्लीज बोलतोय. प्लीज. ठीक आहे. ते मला पाणी देता का प्लीज? एक मिनिट. सावकाश. अहो हे तुम्ही गंडवलत मला. तुम्ही ऐकायलाच तयार नव्हतात ना. आणि हे पाणी पाणी ते तिथे तिथे ठेवा. आणि झोपा आता शांत. हे बरोबर नाहीये. सॉरी सॉरी. तुम्हाला लागलं? अंधार एवढा मला काही दिसतच नाहीये. तुम्ही झोपा आता. नक्की नाही लागलं? नाही मी खरंच ठीक आहे. गुड नाईट. गुड नाईट. सावकाश.
आई बाबा काय प्रकार आहे हा? हे तुला कुठे सापडली ही फाईल? नाही म्हणजे मी सांगणारच होतो तुला. काय सांगणार होतात की हे घर तुम्ही बनीच्या नावावर केलं? अगं मग काय झालं, हे सगळं आमच्या नंतर बनीचं आणि तुझंच तर आहे. म्हणून मी करून टाकलं. त्यात काय झालं? पण का इतक्या घाईघाईत का केलं? राहताय ना तुम्ही दोघं अजून या घरात. आणि नेमकं शार्दूल पण शार्दूल जिवंत असताना हे होणं शक्यच नाहीये. ओनरशिप ट्रान्सफर करताना शार्दूलचं डेथ सर्टिफिकेट लागणार आहे. त्याशिवाय हे घर बनीच्या नावावर होऊच शकत नाही. एक मिनिट, दोघं काही इलिगल तर करत नाही आहेत ना? नाही अगं आई बाबा मला खरं खरं सांगा. बसू, शार्दूलचं डेथ सर्टिफिकेट मिळवलं मी. मला माहितीये तुम्ही चिडलात, पण अशा अवस्थेत जर तुम्ही आईशी बोलत तर गोष्टी अजून चिघळतील. घरात लहान मुलात भांडणं होतील. मी हात जोडते तुमच्यापुढे. आपण शांतपणे बोलूयात ना. आपण आधी ठरवूयात काय बोलायचं ते आणि मग बोलूयात प्लीज. वसुंधरा, मी शेवटचं सांगते, माझी वाट सोडा आणि माझ्यासोबत खरी चल. तर जे काय आईशी मीच बोलणार. इनफॅक्ट तुम्हीही बोला. हे सगळं चुकीचं आहे तुम्हाला कळतंय ना, मग तुम्ही गप्प का बसताय? कारण गोष्टी अजून बिघडाव्यात अशी माझी इच्छा नाही. मला मार्ग काढायचा आहे ह्यातून. वसुंधरा, जिथे गरज असते ना तिथे हा समजूतदारपणा बरोबर आहे, पण इथे नाही. तुम्ही माझ्यासोबत येत नाही आहात असं समजू का मी? ठीक. बाजू समजून घ्यायचा प्रयत्न तरी करूयात. ते काहीच का बोलत नाही. तुम्ही मला सांगा, तुम्ही काय बोलणार आता आईंशी? कशा याच्याने प्रकरण खूप वाढेल. तुम्हाला कळतंय का मी काय बोलतेय? प्लीज प्लीज गाडी हळू चालवा आकाशराव, प्लीज. मी समजू शकते तुम्हाला काय म्हणायचं. काय समजू शकता तुम्ही? तुम्हाला हे सगळं ऐकून धक्का नाही बसलाय? आकाशराव, मला धक्का बसलाय. कदाचित आई चुकीच्या असूही शकतात. मी सुद्धा अपेक्षा केली नव्हती या सगळ्याची, पण म्हणून आपण भावनेच्या भरात जाऊन त्यांच्याशी वाद घालायला लागलो तर काय अर्थ उरणार आहे या सगळ्याचा? त्यांना जसं वाटतंय ते करतायत, आपल्याला जसं वाटतंय तसं आपण करणार. अशाने कुणीच कुणाची बाजू समजून घेणार नाही, शांतपणे मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार नाही, तर अशाने नाती तुटतील आकाशराव. आणि आपलं लग्न ती सोडण्यासाठी झालं. आईच्या वागण्याचे अर्थ आपण कितीही काही काढले तरी मला असं वाटतं की आपण एकदा शांतपणे त्यांना विचारूयात की काय झालंय आणि आपल्याला काय वाटतं हे आपण शांतपणे सांगूयात. आकाशराव, तरच यातून काहीतरी सुवर्ण मध्ये निघेल. नाहीतर मला कायम असं वाटत राहील की मी या घरात आले म्हणून भांडणं झाली. आकाशराव, प्लीज माझं एकदा ऐकून घ्या. तुम्ही आईशी जर असं भांडलात ना तर ते अजून चिडतील माझ्यावर आणि माझ्या आईबाबांबद्दल अजून गैरसमज करून घेतील.
प्लीज आकाश प्लीज मला हे समजून घ्या प्लीज. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही. तुम्हाला हे सगळं माहिती होतं? काय? हेच की माझ्या आईने तुमच्या वडिलांना हुंडा द्यायला भाग पाडलं होतं. कारण जर तुम्हाला माहिती असताना तुम्ही काही स्टँड घेतला नसेल ना तर मला माहित नाही. त्याचा तेवढाच दोष मी तुम्हालाही देईन. नाही मला खरंच काही माहित नव्हतं. म्हणजे चुकून माझ्या हाताला फाईल लागली आणि तेव्हा बस मला तेवढंच कन्फर्म करायचं होतं. आता जे काय बोलायचं ते मी आईशी बोलीन. तुम्ही शांत बसा. तू वसुंधरांच्या आई बाबांच्या हुंडा घेतलास. आकाश मी आई तू वसुंधरांच्या आई बाबांकडून हुंडा घेतलास की नाही? काय वाटतंय ते बोलतोस तू. तुझ्या सांगण्यावरून त्यांनी ते घर बनीच्या नावावर केले आणि मला केअरटेकर बनवले. असं करायला तूच त्यांना भाग पाडलंस नाही. हो, काय करताय तुम्ही? प्लीज हा विषय नको ना. मी आई सांग ना, का त्यांचं घर ओरबाडून घेतलंस तू? त्यांची मुलगी आपल्या घरात नांदते म्हणून तू हुंडा घेतलास. काय काय बोलतोयस तू? कान भरले ना त्यांनी तुझे? हीच भीती होती मला. त्यांनी जे काही केलं ते त्यांच्या बनीसाठी हे केलं. म्हणजे हे खरं आहे? काय ऐकतोय मी जयश्री? नाही नाही बाबा 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 असं काहीच नाही. हा सगळा गैरसमज आहे. उलट त्यामुळे स्पष्ट झाले सगळे. घरातल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जयश्री तुझा किती रागराग करते ते. लग्नात पण फार खुश नव्हती ती. मी म्हटलं ठीक आहे, आज ना उद्या परिस्थिती निवडेल, सगळं शांत होईल. तिच्या मनात एवढा कडवटपणा भरलाय याचा स्वप्नात देखील विचार केला नव्हता जयश्री. तुला कल्पना तरी आहे का? मला ही गोष्ट कळली तेव्हा केवढा मोठा धक्का बसला. या जगात मी सगळ्यात जास्त आदर तुझा करतो. आई लहानपणी दादाची बॅट मी माझी म्हणालो तेव्हा कान पिळला होतास तू माझा. आणि आज